म्हणजे असंच आमची चर्चा चालू होती. रिया मेकअप अकॅडमीचं नाव निघालं म्हणजे इन्स्टावरती सगळीकडे रिया मेकअप अकॅडमीचीच चर्चा आहे. तर ठीक आहे, आता आपण एक ब्राईट आरामात करू शकतो आणि खूप छान वाटतंय की बाबा आता आपण बोलताना पण असे प्रत्येकाशी फ्रेंडली बोलते आणि मला ते खूप आवडलं, त्यामुळे मी. हॅलो गाईज, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रिया जैन, द ओनर ऑफ रिया मेकअप अकॅडमी. सो आज आमच्या मुलींचा आहे ग्रॅज्युएशन डे आणि जसं तुम्हाला माहिती मी दरवेळेस ग्रॅज्युएशन डेची वेगवेगळे थीम ठेवत असते. प्रत्येक वेळेस काहीतरी युनिक असतं या त्यासोबत रिलेटेड असतं. तर यावेळेस पण तसंच आहे. यावेळेस ग्रॅज्युएशन डे प्लस एक मी ट्रिप थ्रो करते सगळ्यांसाठी. म्हणजे एक आम्ही ट्रिपला चाललो आहे सगळ्या मुली आणि हे माझ्या स्टुडंट्स आहेत सगळ्या मिळून. सो मग तुम्हाला तर या ब्लॉगमध्ये खूप काय काय बघायला भेटणार आहे. जशा गेल्या ग्रॅज्युएशनचे 2 ब्लॉग्स आलते तसे या ग्रॅज्युएशनचे पण 2 ब्लॉग्स येतील, एक ग्रॅज्युएशन डे आणि एक ट्रिपचा. सो मग दोन्ही ब्लॉग्स नक्की बघा आणि कारण खूप मस्ती मजा असणार आहे. आणि यावेळेस तर ट्रिप आहे तर मग तिथं स्विमिंग आहे त्यानंतर एक्सेट्रा थिंग्स आहेत, ते तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघणार आहे. आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आमची ट्रिप कशी वाटली, आमचा ग्रॅज्युएशन डे कसा वाटला. आणि जर तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा नंबर तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, नाही तर माझ्या इन्स्टा ID जे रिया मेकअप अकॅडमी आहे तर तिथं जाऊन तुम्ही माझा नंबर घेऊ शकता बायोमध्ये. तर तुम्हाला काही डिटेल्स विचारायचे असतील क्लासबद्दल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. तर नक्की तुम्ही हा ब्लॉग पूर्ण पहा, कारण या ब्लॉगमध्ये खूप म्हणजे आमच्या ग्रॅज्युएशनमध्ये आणि आमच्या ट्रिपमध्ये खूप धमाल मस्ती येते असणार आहे. तर नक्की आवर्जून पहा, कारण आम्ही गेम्स घेणार आहेत ग्रॅज्युएशनच्या टायमिंगला. त्याच्यानंतर अशी ट्रिपमध्ये पण की आणि असं फॅमिली टूर टाईप आहे. माझ्या स्टुडंट्स आर माय फॅमिली. सो खूप मस्ती मजा धमाल धिंगाणा सगळं होणार आहे. तर नक्की आवर्जून पूर्ण ब्लॉग पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. सो स्टे ट्यून विथ माय ब्लॉग. मी ऑलरेडी माझ्या लोकेशनवर आली आहे, तुम्ही पाहू शकता. एंट्रीज किती छान आहे. एंट्रीलाच बघून लाईक आय एम सो एक्सायटेड अँड तुम्ही एक्सायटेड झाला असाल. मी तुम्हाला व्ह्यू दाखवेल तो. तर मी थोडं अरेंजमेंट करण्यासाठी लवकर आली आहे स्टुडंट्सपेक्षा. आणि आता मी अरेंजमेंट करेल मग मी तुम्हाला पुढचे व्लॉग्स दाखवेल. आत्ता मी सध्या तुम्हाला इथला व्ह्यू दाखवते कसा आहे, जो आउटसाईडचा व्ह्यू आहे. हा मेन एंट्री गेट आहे अँड दॅट्स अ मॉर्निंग व्ह्यू. हा बाहेरचा लोकेशन आहे. दॅट्स सनराईज. मला खूप आवडतं सनराईज. तुम्हा कोणाला सनराईज आवडतो हे नक्की कमेंटमध्ये सांगा.
पहिले स्टार्ट करणार आहे लाईक हे माझ्या आता जो ह्यांचा टाईम आहे तसा मी एका फार्म हाऊसमध्ये तर त्यांच्या त्या फार्म हाऊस रिसॉर्ट जे काय म्हणतो आपण ते तर त्यांच्या टाईम शेड्यूलचं तर आत्ताच्या टायमिंगनुसार त्यांचा नाश्ताचा आहे. सो आमच्या सगळ्या मुली आणि इथं त्यांचे दुसरे गेस्ट पण आहेत. सो मी माझ्या आता स्टुडंट्स सगळ्या ब्रेकफास्ट करतात. आपण बघूया काय ब्रेकफास्टला. तो मिसळ पोहे आणि पाव आहे नाश्त्याला आत्ता आणि टी कॉफी हे ते पण असणार आहे. दिस आर माय स्टुडंट्स. से हाय. ही स्टुडंटची सिस्टर आहे जी ब्ल्यूमध्ये आणि बाकीच्या ब्लॅकमध्ये सगळ्या माझ्या स्टुडंट्स आहेत या बॅचच्या. सो तुम्ही पाहू शकता त्यांनी किती छान इंटेरियर केलं आहे आणि माझ्या स्टुडंट्सला तर खूप छान आवडली ही जागा. सगळ्यांचं हेच मत आलं की खूप छान दिदी तुम्ही प्लेस चूज केली ग्रॅज्युएशन डेला आणि युनिक पण आहे म्हणून. तुम्ही पाहू शकता किती छान आहे. तुम्ही गर्दी बघू शकता इथं. सो आता आपण आहे ना स्टुडंट्सला विचारूया त्यांना ब्रेकफास्ट आवडला का, त्यांना ही प्लेस आवडली का जी मी चूज केली आहे त्यांच्यासाठी. सो लेट्स गो. सो माय डिअर स्टुडंट्स तुम्हाला ही जागा आवडली? ओके. आणि ब्रेकफास्ट ओके म्हणजे दिवसाची सुरुवात छान पद्धतीने झाली आहे. तुम्ही खुश, पोट खुश, सगळेच खुश. चालतंय. थँक्यू दीदी. वेलकम. खूप छान वाटलं मला हे. तर हाच प्रश्न आहे 2 महिन्यात नुसता मेकअप, हेअरस्टाईल, मेकअप आणि शेवटचे 4-5 दिवस तर मेकअपच राडा. कसा वाटला तुम्हाला दरेकर वाडा? स्टार्ट करू आपले गे. ही फर्स्ट टाइमच अँकरिंग करते आहे. त्यामुळे सगळेजण एन्जॉय करा. चुकलं तरी हसा आणि बिनधास्त बोला सगळ्याजण. सगळ्यात पहिल्यांदा तर दियाला बसायला आवडते बोट. कोणाच्या पर्स मध्ये आहे का 500ची नोट? असेल तर स्पीड मध्ये यायचं गिफ्ट घेऊन जायचं. पास कुणी असू दे मोबाईल मध्ये नाही. काय वाजवा प्रत्येक जणी मला गिफ्ट भेटलं. सगळ्या लक्षपूर्वक आहे का? खूप एन्जॉय करता येईल आणि पटकन उठा. मुलींना सासरी जाताना येतात आसू. कोणाला आहेत का आई वडील, सासरे सासू? बसून कोणालाही गिफ्ट भेटणार नाही. जे स्पीड मध्ये येईल तोच घेणार आहे. प्रत्येक गिफ्ट प्रत्येकाला लक्षपूर्वक ऐका. प्रत्येकाला आराध्या परीला म्हणते काम काम. आराध्या परीला म्हणते काम काम. कोणाचे केस आहेत का सगळ्यात लांब? एन्जॉय करा सगळेजण. लक्षपूर्वक ऐका. एन्जॉय करा. गिफ्ट घ्यायचेच ना सगळ्यांना? मजा वाटते का? पहिला प्रश्न डोक्यात अजून गेला नाही का? झटपट लॉटरीलाच म्हणतात फोटो. कुणाच्या पर्स मध्ये वा खिशामध्ये? बायकोचा किंवा नवऱ्याचा आहे का फोटो? माझा हे असू दे. मोबाईल मध्ये असेल तर त्यांना आहे का? नकली बाजारात मिळते माल असली नकली. कोणाच्या ड्रेसला आहेत का जास्तीत जास्त टिकली?
म्हणायच्या छान छान गाणी, लता मंगेशकर म्हणायच्या छान छान गाणी. कुणाकडे आहेत का 1-2 रुपयाची नाणी? पण नाणी तुला खर्चायला दिले का दरेकरवाड्यामध्ये? आता दे मला सगळे काढून. मम्मीला गिफ्ट दे, त्यांच्यासाठी चॉकलेट्स आहेत त्या बॅगेत. चॉकलेट थांब तुला खाली देऊया, हे मम्मासाठी. मुलीचे नाव असते शेजल, मुलीचे नाव असते शेजल. कुणाच्या पर्स मध्ये आहे का काजळ? सरप्राईज गेम असणार आहे सगळ्यांसाठी. पार्टीत जाताना अंगावर मारतात सेंट, पार्टीत जाताना अंगावर मारतात सेंट. कोणाच्या नखावर आहे ब्लॅक नाईट पेंट? उन्हाळ्यात जेवण घ्यावं नाही. कोणी घातला आहे का शर्ट व्हाईट? बरोबर टाळ्या वाजवून स्वागत करा. हे आज थंडीत अंगावर घेतात शॉल. कोणाच्या कपाळावर कुंकू आहे का लाल? म्हणजे ते शिवरी चालत कुंकुम आहे ना, लेकिन का बीवी के लिए खुश हो जाएगी. मिठाईचे असतात सुंदर सुंदर बॉक्स, मिठाईचे असतात सुंदर सुंदर बॉक्स. कोणी घातले आहेत का व्हाईट सॉक्स या ब्लॅक सॉक्स? मी सॉक्स नाही घातलं, म्हणजे फुल एन्जॉय करायला आले प्रत्येक जणांनी. कशाचा विचार वगैरे काढून ठेवले. सर्वजणी दिसतात वन पीस मध्ये भारी, सर्वजणी दिसतात वन पीस मध्ये भारी. कुणी घातली आहे का सारी? लहानपणी खेळ खेळायचे हुतुतवन लंगडी, हुतुतवन लंगडी. कुणाच्या हातात आहे का काचेची बांगडी? नसणारच आहे, म्हणूनच आम्ही प्रश्न ठेवला होता. ओल्या टिशूंनाच म्हणतात वेट वाईप्स, ओल्या टिशूंनाच म्हणतात वेट वाईप्स. कुणी केले आहे का स्मोकी आईस? मला वाटलं आमची तेजा मॅडम फिक्स करून येणार. इंग्लिशमध्ये बहिणीला म्हणतात सिस्टर, इंग्लिशमध्ये बहिणीला म्हणतात सिस्टर. कार्यक्रम पाहण्यासाठी आले आहेत का कुणाचे मिस्टर? अरे
सगळ्यांना? त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. पुढच्या वेळेस त्यांनी जिंकलंच पाहिजे. आता आली आहे आपल्या सर्वांची आवडती लाडकी दिया डुडू. हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. एनर्जी कशी आहे? हाय हाय अजून हाय. देन एक्साइटेड होता ना? ग्रॅज्युएशन डे फायनली आला. ग्रॅज्युएशन डे कसे 2 मंथ संपले खरंच नाही कळले की असे आले असे गेले असे वाटतात ते राईट. मला तर खूप आठवण येणार आहे तुम्हा सर्वांची आणि आय थिंक सो तुम्हालाही येणार आहे. कालच सगळ्या म्हणत होत्या की दीदी आम्हाला खूप आठवण येणार आहे, कसे गेले दिवस कळेच नाही अँड ऑल राईट. मग कसे होते तुमचे 2 मंथ्स? प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट झाला? सगळ्या होप्स झाल्या का फुलफिल? मग मला खरं असं वाटत होतं की जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला आलता ना, मी कधी कोणाला एक्सपिरियन्स नाही खरंच करणार आहेत कारण ऑलमोस्ट फ्रेशर होत्या दोघी तिघे ज्यांचा एक्सपिरियन्स होता या फील्डची, पण ॲज अ ब्युटिशियन ना की मेकअप आर्टिस्ट, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. पण सगळ्या स्टुडंट्सनी इतकं प्रॉपर केलं की मला स्वतःवर पण अजून कॉन्फिडन्स आला. हा बाबा मी जे माझ्या स्टुडंट्सला शिकवते ते कॉन्फिडन्स फुल ते करतात. त्यामुळे मला स्वतःवर तर आलाच आला आणि मुलींना पण त्यांच्यावर आला. राईट. एनर्जी हवी आहे. हो नाही मोठ्या मोठ्याने हो आला पाहिजे. खरं सांगू लाईक खूप इझी असतं की अकॅडमीत जाणं, शिकणं, करणं या एक टीचरला टीच करणं, पण त्याच्या मागं आहे ना टीम खूप मोठी काम करत असते. ती इनविजिबल असती स्क्रीनवर पण बॅक साईडला खूप मोठी. जसे आज आमच्या पार्लरच्या सगळ्या दिदी आहेत, सकिनादी, पल्लवीताई, अश्विनीताई, मीनाताई, माझे मॉम डॅड मला इतके सपोर्ट करतात. माझा भैया जो माझ्यासाठी कधीच नाही म्हणत नाही. तर सगळ्यांना सगळ्यात पहिले थँक्यू. तुम्ही सगळे मला सपोर्ट करता. तुम्ही सगळे मला सपोर्ट करता म्हणून आज मी हित आहे. सो थँक्यू सो मच. आणि माझ्या स्टुडंट्सला पण की मला इतकं ह्याच्या आधीच्या पण बॅचेस लिहिलं आहे पण या पण बॅचनी थोडं जास्त प्रेम दिलं. माझ्या एवढ्याच होप आहेत सगळ्यांकडून की कधीच गिवअप नका करू कारण मी खूप होप ठेवलं आहे तुमच्या सगळ्यांकडून की बाबा हा मागणं आलत्या तसं तुमच्याकडे तुमचे क्लायंट्स जे ते पण इन्स्टॉलनं आले पाहिजे. स्टार्टअप करतात त्याच्यामध्ये तुमचे क्लायंट्स इन्स्टा आणि लोकल दोन्हीकडून हवे. त्यासाठी रीच कशी करायची काय करायची ते आपण ऑलरेडी सांगितलं. पण कधीच गिवअप करू नका. आज नाही आले उद्या येतील, उद्या नाही आले ते गिवअप करू नका. एवढंच. आणि प्रॅक्टिस कंटिन्युअस. ओके. येस तर पहिली ट्रॉफी त्यांच्या हस्ते दियाच्या स्टुडंटला मिळाली पाहिजे कारण त्यांनी जे संस्कार दिलेत आणि त्यातून हे जे घडलेलं आहे ते त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघते. आज ते कौतुक आम्हालाही त्याचं कौतुक आहे. त्यामुळे पहिल्यांदा मम्मी तुमचं स्वागत आहे. तुम्ही या फर्स्ट मुलीला ट्रॉफी. आज त्या आजीच्या साक्षात आजी इथं थांबलेले आहेत तर ते त्यांनाही तेवढंच कौतुकास्पद आहे. त्यांना खूप उंच शिखर गाठलं. मी म्हणले बात म्हणजे त्यांच्या आज जे डोक्यात आहे
त्या खूपच म्हणजे माझ्यासाठी हे, कारण हे सगळं मुलीनं माझ्या त्यांच्या समोर हे केलं. ग्राउंड टू अर्थ आणि एवढी साधी सिंपल आहे, हे सगळं माझ्या मानमुळे. खूप लाडकी आहे आणि मानवी मला जसं मम्मी पप्पांपेक्षा मी मानची जास्त लाडकी आहे. खूप छान करते मला आणि जे काय करायचं हे ते सगळ्या ह्याच्यात मानचा पण खूप मोठा सपोर्ट आहे. आमच्या लाडात आलेले लाडोबा, मी आलोय, मी जेवलोय, कविता गांधी. मला फक्त एवढंच होतं की मला ते शिकायचं आणि मी एवढ्या दूर शिकायला आलेली. ही माझी मावशी आहे, माझ्या मावशीची मुलगी आहे ती, मला शिकवणारी माझी बहीण आहे आणि मी आज शिकली आहे. तर खूप छान शिकवलंय दीदीने, तिच्यामुळे एवढा कॉन्फिडन्स आलाय आणि इथे राहून बोलते तिच्यामुळे मी एवढा कॉन्फिडन्सली बोलू शकते. क्लास संपेपर्यंतची ती दगदग ती म्हणजे आमची पल्लवी पाटील. चॅटिंग मॅम मला यायचंय, मला भेटायचंय, हे करायचंय. वेलकम बेटा. जब मैं आई थी ना, मैं रो के आई थी क्योंकि मुझे क्लास करनी थी. तो मैंने दीदी को पूरी स्टोरी बताई. मैं दीदी को कुछ नहीं होता, मैं पूरा आपको अच्छे से गाइड करूँगी. और सच में दीदी ने हमें बहुत अच्छे से गाइड किया. जैसे दीदी ने बोला ना डाउन टू अर्थ, सच में डाउन टू अर्थ. ऐसा कुछ लगा नहीं हमें कि दीदी में बहुत एटीट्यूड है, कुछ भी नहीं. जैसे हम लोग पूछते थे ना दीदी से, और कभी कभी ये भी होता है कि हम लोग दीदी को कभी कभी होता है ना कि अभी हमारा ये नेचर था रूटली में बात करनी, फिर भी दीदी ने हमें ये सिखाया कि हमें किस तरीके से बात करनी है. सच में दीदी आपने बहुत अच्छे से सिखाया. और मैंने जब फर्स्ट मॉडल किया था ना तो मुझे बिल्कुल कॉन्फिडेंट नहीं था कि ये मुझसे होगा नहीं होगा. लेकिन जब लास्ट मॉडल किया ना मैंने तो मुझे समझा कि मेरे से हो सकता है और कॉन्फिडेंस लेवल बहुत आगे तक बढ़ गया है. सो थैंक यू सो मच. फाइनली सर्टिफाइड. थँक यू. जळगावची चुरमुरी महिमा. फायनली आज सर्टिफिकेट भेटलंय मला. खूप उत्साह वाटत आहे कारण नाही का खूप एक्साइटमेंट होती मला. कधी ग्रॅज्युएशन डे असणार, खूप सारी प्लॅनिंग करून होती आणि ते पूर्ण झाली आज. आणि दीदीनं आम्हाला खूप छान शिकवलं, म्हणजे कसं बोलायचं, कसं राहायचं, मेकअप पण कसं करायचं, सगळं शिकवलं. आणि मी सांगू पण नाही शकत आहे दीदीबद्दल, म्हणजे शब्द नाही आहे असं बोलायला माझ्याकडे. खूप छान केलं. मला मी सांगितलेल्या गोष्टींवर काम केलं आणि आज फायनली मेकअप आर्टिस्ट झाला आणि कॉन्फिडन्स आला. आपण स्टेजवर बोलतो आहे तना पाटील. दीदींना थँक्यू, दीदींच्या मम्मीला थँक्यू. मला इथपर्यंत येण्यासाठी माझ्या मिस्टरांनी खूप सपोर्ट केला, त्यामुळे त्यांना थँक्यू. माझ्या पप्पांना थँक्यू. आणि मला मेकअपची आवड होती पण मला त्यातलं काही एवढं येत नव्हतं.
तर इन्स्टावरती म्हणजे असंच आमची चर्चा चालू होती. रिया मेकअप अकॅडमीचं नाव निघालं. म्हणे इन्स्टावरती सगळीकडे रिया मेकअप अकॅडमीचीच चर्चा आहे. तर मग मी आले त्यांच्याकडे, चौकशी केली. मी म्हटलं नाही, मला इथेच करायचं आहे. मग मी त्यांना जॉईन केलं. त्यांनी खूप छान शिकवलं. ॲक्च्युली त्या खूप छोट्या आहेत आणि माझी भाषा जरा कडक आहे त्यामुळं थोडंसं शब्दांमध्ये मिसअंडरस्टँडिंग व्हायचं, पण त्यांनी कधी मनावर घेतलं नाही, म्हणजे समजून घेतलं. खूप छान प्रकारे शिकवलं आणि खरंच त्या खूप डाऊन टू अर्थ आहेत. म्हणजे आज त्या इतक्या मोठ्या लेवलला आहेत तरी पण त्या सगळ्यांसारखं होऊन वागतात. तर खूप छान शिकवतात. तर आवर्जून एकदा सगळ्यांनी त्यांची भेट घ्या आणि जर कोणाला करायचं असेल तर रिया मेकअप अकॅडमी जॉईन करा. थँक्यू. थँक्यू दीदी, कारण तू माझं ड्रीम कंप्लीट केली. आज तुझ्यामुळे झालं आहे सगळं. माझं लहानपणीपासून हे ड्रीम होतं की मी मेकअप आर्टिस्ट असं व्हावं म्हणून, पण मला नाही का म्हणजे सपोर्ट नाही करायची की मला मम्मीने सपोर्ट केलं. सुखीच रडतील. आले प्रयत्न. घरचे कधी सपोर्ट नाही करायचे. तर मम्मीला मी म्हणजे आधीपासूनच सांगत होते की मला हे करायचंच आहे म्हणून. तर नंतर मम्मीच्या लक्षात आलं की हां तिचे इंटरेस्ट दुसऱ्यात नाही आहे ह्याचं म्हणून. तर मम्मीने खूप सपोर्ट केली माझ्यासाठी आणि मम्मीला थँक्यू. आणि मी कधीच बोलायचे नाही. मला खूप म्हणजे नाही का दुसऱ्यांसोबत बोलायचे ना, मला असं वाटायचं की मला काही वाटणार मी बोलतेच म्हणजे राग येईल का माझा की काय असं वाटायचं मला. पण मी कधी काही बोलायचेच नाही. आज थँक्यू दीदी, तुझ्यामुळं मी इथं म्हणजे आज बोलू शकले. आणि सगळ्यांनी माझ्या क्लासची सगळ्या दीदींना पण थँक्यू. त्यांनी माझ्यासाठी एवढे एफर्ट घेतलं की मला बोलायला लावलं. मी कधीच नाही बोलले, म्हणजे मला खूप भीती वाटायची बोलायची आणि कोणाला नाही माझं म्हणून असं मला भीती वाटायची मला. आज त्यांनी मला म्हणजे इथपर्यंत उभं केलं, त्यांच्यामुळे आज मी बोलू शकले. थँक्यू सगळ्यांना. फर्स्ट टाइम आली. आम्ही फर्स्ट 10 दिवस सगळ्यांनी प्रयत्न इतके केले, शी शुड टॉक. ती काहीच बोलत नव्हती, कारण आपली फील्ड अशी आहे ज्यात खूप बोलका स्वभाव लागतो. तर मग आमचा पहिला प्रयत्न हाच होता की बाबा प्रेरणाने स्टार्ट केलं पाहिजे बोलायला. सो आय एम फीलिंग प्राऊड की बाबा आम्हा सगळ्यांचे जे प्रयत्न होते, मी आणि माझे स्टुडंट्स, की आज ती एवढ्या कॉन्फिडन्समध्ये स्टेजवर थांबून बोलतीये. सो क्लॅप फॉर.
मोर. फर्स्ट ऑफ ऑल तिच्या मम्मींना पण आणि तिला पण दोघांना पण थँक्यू. आणि ती खूप छान शिकवती. मला वाटत नव्हतं की आधी मी मेकअप करेल का नाही काय. मी आधी तिला ॲडमिशन घेतले होते तेव्हा पण विचारलं होतं की माझं होईल का असं मेकअप करणं वगैरे. ती म्हणली तू पूर्ण 2 महिन्यात तू एवढं परफेक्ट होशील ना की तू परत मला कॉल करून म्हणशील की मी पूर्ण आता खूप कॉन्फिडेंटली मी करते म्हणून तू परत मला कॉल करून बोलशील. आज ते खरं झालं. आणि 5 डेजचे मेकअप जे मॉडेल वर्क केलो आम्ही त्यातून मला कळलं की आता मी करू शकते. आता पण ऑर्डर केलं तरी मी करू शकते. तेवढं कॉन्फिडंट आला आहे मला. थँक्यू दीदी. आणि माझ्या मुलाला पण माझा मुलगा जाऊन तिकडे राहतो हैदराबादला ठेवले मी त्याला. मी आज इथंपर्यंत आली आहे. तो तिथे राहतो मग माझं पूर्ण कम्प्लीट झालं आहे माझं क्लास. थँक्यू वन्स अगेन टू ऑल ऑफ यू. तिचा मुलगा काही खूप मोठा नाहीये, 2 वर्षाचा आहे. त्याला तिने हैदराबादला ठेवलं. आपलं पुण्यात आहे आणि हैदराबाद पूर्ण लाईक 12 आवर्सचा प्रवास. हैदराबाद 2 इयर्सचं बेबी आहे. आणि त्याचाही तेवढं ग्रेट आहे आणि तिच्या मम्मीचं म्हणजे ज्योतीचं पण ग्रेट आहे की 2 वर्षाच्या मुलाला हैदराबादला ठेवलं. ज्या दिवशी तिने ठेवलं ना आम्हा सगळ्यांना, मला, माझ्या फॅमिलीला, माझ्या स्टुडंट्सला, ज्यांना पण आम्ही हे सांगितलं तेव्हा लाईक शॉक रिअली इतकं. पण त्या गोष्टीचं तिला जे म्हणतो ना आपलं की कष्टाचं फळ चांगलंच भेटतं ते आज भेटलं आहे. आणि मला दिसतंय की तिचं खूप छान आयुष्य असणार आहे पुढे या फील्डमध्ये. सो आय एम ऑल्सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. आणि फॅमिलीचं खूप सपोर्ट आहे याचं मला. आणि माझ्या मिस्टरांचं पण खूप सपोर्ट आहे. त्यांच्यामध्ये पूर्ण कम्प्लीट झालं आहे माझा क्लास. थँक्यू. आता आमची शेवटची सुपर मॉम पायल विस्पुते. हॅलो. थँक्यू सो मच दिया दीदी अँड काकू. त्यांनी मला खरंच खूप सपोर्ट केला आहे. आणि मेन म्हणजे माझी फॅमिली, माझी छोटी मुलगी एक वर्षाची आणि माझी मदर इन लॉ आणि हजबंड त्यांनी मला खरंच खूप सपोर्ट केला. आणि माझं खरंच ड्रीम होतं की मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट मला बनायचं होतं. आणि फायनली मी ते अचीव केलं आहे. आणि आज त्याचं खूप प्राऊड वाटतं. आणि थँक्यू सो मच दीदी. तू खरंच खूप छान टीच केलं. आणि मेन म्हणजे तिच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ती खूप डाऊन टू अर्थ आहे. आणि मला ती खूप फ्रेंडली म्हणजे आपलं बोलताना पण ती अशी प्रत्येकाशी फ्रेंडली बोलते. आणि मला ते खूप आवडलं. त्यामुळे मी क्लास जॉईन केला. आणि आज मॉडेल शूट वगैरे सगळं झाली. त्यानंतर असं वाटतं की आता आपण एक ब्राईट आरामात करू शकतो. आणि खूप छान वाटतं आहे की बाबा आता आपण एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट झालो आहे. सो थँक्यू सो मच. तुमच्या पण सगळ्यांच्या स्ट्रगलचं असं फळ आहे की तुम्ही इतक्या डेडिकेशनने माझ्याकडून शिकून घेतलं जे तुम्हाला हवं होतं. आणि छोटे छोटे डाऊट्स क्लिअर करून हे ते मला ॲक्सेप्ट असतं पण माझ्या स्टुडंट्सनी मला विचारायला पाहिजे ते मला या बॅच थ्रू खूप छान पद्धतीत भेटलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही आज इतके प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट झाला आणि इतक्या कमी वेळात तुम्ही शिकू शकला. माझ्या सगळ्या बॅचेस करतात पण दिस बॅच वॉज समथिंग युनिक. माझ्या मेकअप आर्टिस्ट, हेअर आर्टिस्ट आणि नेल आर्टिस्ट सो ते ऑलराऊंडर आहेत जसे मी आहे. मलाही मेकअप, नेल आणि हेअर ह्या तिन्ही गोष्टीत खूप रुची आहे. तसं त्या तिघींनाही आहे. त्या तिघींनी माझ्याकडून खूप छान पद्धतीत त्या तिन्ही गोष्टी शिकून घेतल्या आहेत. सो आज त्यांचं नेल आर्टचं पण सर्टिफिकेशन आहे. सो फायनली सर्टिफिकेट अँड ट्रॉफीज आर इन युअर हँड. सो आय थिंक की मी ज्या होप्स ठेवल्या तुमच्या सगळ्यांकडून त्या कम्प्लीट व्हायला पाहिजे. मला आफ्टर 1 मंथ सगळ्यांचे कॉल्स यायला पाहिजे. जेव्हा पण तुमची फर्स्ट ऑर्डर होईल दिस सेल्फ की तुम्हाला तुमच्या थ्रू भेटले मला फर्स्ट कॉल यायला पाहिजे. दी आज आम्ही आमची फर्स्ट ऑर्डर कम्प्लीट केली. मला त्याचे फोटोज, रील्स, व्हिडिओज सगळे हवे. आणि त्याच्या खाली हार्ट आणि एकदम हॅपीवालं ओके. आणि तो जो आत्ता हा कॉन्फिडन्स होता ना सगळ्यांचा स्टेजवर तो लाईफ टाईम हवा आहे मला. यू हॅव टू प्रॉमिस मी. जसं आपला आजचा डे झाला ग्रॅज्युएशन
डे होत आलाय, फक्त आता थोडी एन्जॉयमेंट अजून बाकी आहे. पण जे माझे तुम्हाला सांगण्याचे जे काही पॉईंट्स होते, जसं प्रॅक्टिस झालं, होप झाले, माझे प्रॉमिसेस झाले, त्यानंतर तुम्हाला तुमचे रीच कसं बनवायची इन्स्टावर म्हणा या तुमच्या कुठल्याही सोशल मीडिया चॅनल्सवर म्हणा, हे सगळे पॉईंट्स सगळ्यांना क्लिअर झाले असतील. आतापर्यंत आपण अकॅडमीत काय शिकलो काय नाही, आणि मी पाहतीये जे फर्स्ट डेला सगळे होते त्यांनी जे आज एंडिंग डे आहे, दो इट्स नॉट अ एंडिंग डे, इट्स अ स्टार्ट ऑफ युअर करिअर. आजपासून तुमचं नवीन करिअर, नवीन आयुष्य चालू झालंय. तर मग त्यासाठी स्वतःसाठी टाळ्या वाजवा. Finally, fourth batch completed. They are my students. Show your trophy. They are so happy because they have finally graduated from 2 months diploma course of makeup and hairstyle. So you are happy? Yes. सो आता तुम्ही ह्याच्यानंतरचा ब्लॉग आहे जो आहे आपल्या ट्रिपचा ब्लॉग, तो नक्की आवर्जून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा नक्की की तुम्हाला हे दोन्ही ब्लॉग्स कसे वाटले. अजून खूप धमाल मस्ती बाकी आहे, एन्जॉयमेंट बाकी आहे, त्यांना अजून खूप दिवस पूर्ण बाकी आहे. आता फुल धमाल मस्ती, खाणं पिणं धिंगाणा, फुल डान्स अँड ऑल, स्विमिंग येते आहे. तर नक्की तुम्ही पुढचा पण ब्लॉग बघा आणि थँक्यू सो मच तुम्ही हा वाला ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला त्यामुळे. आणि सो चला आता आपण आपल्या स्टुडंट्सला विचारू त्यांना ग्रॅज्युएशन डे कसा वाटला. सो पल्लवी, आपको कैसा लगा ग्रेजुएशन डे? हैप्पी एंड फाइनली मैंने अभी अपना मेकअप कोर्स कंप्लीट किया और मुझे बहुत कॉन्फिडेंट फील हो रहा है कि मैं आगे की जर्नी अभी यहाँ से स्टार्ट कर सकती हूँ. थँक्यू दीदी. वेलकम. आज आमचं ग्रॅज्युएशन डे असं वेगळं झालं आहे, जसं म्हणजे मिनी ट्रिप झाली आणि एक वेगळ्या प्रकारचं ग्रॅज्युएशन डे सेलिब्रेट झाला आणि खूप छान वाटतं आहे. आणि मेकअप आर्टिस्ट झालो आहे फायनली आम्ही आज. थँक्यू. वेलकम. फायनली प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट झाली आहे आणि हातात सर्टिफिकेट आहे. आय एम सो सॅटिस्फाईड दीदी. थँक्यू. वेलकम. खूप मस्त वाटतं आज ग्रॅज्युएशन डे आणि फायनली सर्टिफिकेट आणि ट्रॉफी भेटते आहे. सो थँक्यू दीदी. वेलकम. फायनली कम्प्लीट झाले माझे ड्रीम्स. आज मी मेकअप आर्टिस्ट झाले, मला खूप छान वाटलं. थँक्यू दीदी. वेलकम. फायनली ड्रीम्स कम ट्रू. खूप मोठं स्वप्न आज पूर्ण झालं दीदी तुमच्यामुळे. आणि आज मेकअप आर्टिस्ट म्हणून आज खरं नवीन लाईफची सुरुवात झाली. सगळं तुमच्यामुळे झालं. थँक्यू. बेस्ट ऑफ लक फॉर युअर जर्नी. थँक्यू. आज स्वतःवर मला प्राऊड फील होत आहे की मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट झाली आहे. आणि आज आमचं ग्रॅज्युएशन डे म्हणजे स्टार्ट झाला आहे, म्हणजे संपलं आहे थोडं, आणि आणखी खूप बाकी आहे. आणि स्पेशली आमचे गेम्स झाले, खूप मजा आली, आणखी पण खूप एन्जॉय होणार आहे. आणि थँक्यू सो मच दीदी. वेलकम टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. तुम्ही खूप मला प्रेम दिलं त्याबद्दल. वेलकम.